5 वर्ष आपण यशस्वीरित्या बोईसर मतदारसंघाचं नेतृत्व केलं. आम्ही बघितलेलं आहे की तुम्ही विधानसभेमध्ये अधिवेशना काळात या जिल्ह्यातील तथा आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडून लोकांच्या समस्या मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत आपण पालघर जिल्ह्यासाठी तथा आपल्या मतदारसंघासाठी काय काय विकास कामं केलीत आणि याच्यानंतर आपण काय आपलं विजन आहे ते जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी 5 वर्ष बोईसर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून लोकनेते आमदार हितेन ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर, कार्याध्यक्ष राजू नाना यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मागील 5 वर्षामध्ये मी माझ्या बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 1450 ते 1500 विकास कामं मी करू शकलो आणि जवळपास त्याला 1000 कोटींचा निधी मी आणू शकलो. त्याच्यामुळे मला काम करताना खूप समाधान मिळालं आणि आप्पा आणि क्षितिजदादा यांचं मला खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्यांच्या जोरावरच मी कामं करू शकलो. यांच्यासोबत काम करत असताना जेव्हा मी पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा काही मॅनिफेस्टो मी दिला होता. काही विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. खरं म्हणजे माझा जो मतदारसंघ आहे हा सागरी, नागरी, डोंगरी, शहरी, औद्योगिक क्षेत्र असलेला, बागायतदार, मजूर, कामगार आणि शहरी वस्ती असलेला हा सगळा माझा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये दळणवळण, रस्त्यांची पायाभूत सुविधा, मोठी पुलं, त्याचप्रमाणे गटर, पाणी आणि रोजगार ह्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न त्यावेळेला प्रलंबित होते. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित होते, आरोग्याचे प्रश्न प्रलंबित होते. आणि त्यावेळेला मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ह्या सगळ्या विषयावर काम करायला सुरुवात केली तर सर्वप्रथम कोरोना आला. आणि ह्या कोरोना काळामध्ये आपण बघितलं सुरुवातीचे 2 वर्ष ही अतिशय महाभयंकर परिस्थितीला सगळ्यांना सामोरं जावं लागलं. एक म्हणजे सर्वप्रथम जेव्हा कोरोना आला संपूर्ण जग हे बंदिस्त झालं, लॉकडाऊन झालं, लोकांची फिरण्याची परिस्थिती राहिली नाही. सगळे लोक एका ठिकाणी ठप्प राहिली, बसून राहिली, जागोजागी त्यांना राहावं लागलं. रोजगार गेला, त्यांचे जेवणाचे प्रॉब्लेम्स झाले. अशा वेळेला लोकनेते आमदार हितेन ठाकूर यांच्या माध्यमातून आई जीवदानी चॅरिटेबल ट्रस्ट, साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचप्रमाणे अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्था यांना एकत्र करून आप्पांनी दररोज 1 लाख लोकांना जेवणाची सुविधा त्यावेळेला केली. जे प्रवासी चालत जात होते अशा प्रवाशांना हायवेवर जेवणाची व्यवस्था केली. ज्या ठिकाणी लोकांना क्वारंटाईन केलं अशा ठिकाणी त्यांना राहण्याची, संपूर्ण जेवणाची आणि इतर व्यवस्था पुरवण्याचं काम आपण केलं. परंतु सेकंड वेव्ह जेव्हा आली त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑक्सिजनची मात्रा कमी झाली, लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं, बेड मिळत नव्हतं. अशा वेळेला पूर्णपणे एक जिल्ह्याची गुगल शीट आम्ही बनवली आणि गुगल शीट बनवत असताना जेवढे कोरोनाचे हॉस्पिटल होते अशा ठिकाणी पूर्ण लोकांना माहिती दिली. कारण त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोकांना औषधं मिळत नव्हते, इंजेक्शन मिळत नव्हते आणि खूप चढ्या भावाने ती घ्यावी लागत होती. परंतु आणि लोकांना नीट माहिती मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही पालघर जिल्ह्यासाठी एक गुगल शीट बनवली आणि त्याप्रमाणे कुठल्या हॉस्पिटलला ऑक्सिजन बेड आहेत, कुठल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत, अशा ठिकाणी ॲडमिशन लोकांना मिळेल अशा पद्धतीने आम्ही व्यवस्था केली. आणि जे रेमडेसिवीर इंजेक्शन होते ते सेंट्रलाइज केलं आणि डायरेक्ट कलेक्टरच्या मार्फत कमिटी गठन करून ज्या हॉस्पिटलला जे रेमडेसिवीरची आवश्यकता पेशंटनुसार होती त्या ठिकाणी पुरवलं. त्याच्यामुळे स्वस्तामध्ये औषधं मिळण्याची व्यवस्था आपण त्यावेळेला केली. म्हणजे ही जर 2 वर्ष 2.5 वर्ष जर आपण बघितली ती अतिशय बिकट परिस्थितीमध्ये लोकांची गेली. परंतु त्यानंतर आपण बघितलं ही साधारण 2-2.5 वर्षाचा कालखंड मिळाला. या कालखंडामध्ये जे रस्ते खराब झाले होते त्यांचं दुरुस्ती करणं खूप आवश्यकता होती. म्हणून पालघर जिल्ह्यातली जवळपास 100 किलोमीटरचे रस्ते आपण जिल्हा परिषदकडनं PWDकडे वर्ग केले आणि ते अपग्रेड ODRचे MDR केले आणि त्यांना जवळपास 200 कोटी रुपये निधी आपण मजबूतीकरणासाठी आणला. आणि त्याच्यामुळे आज आपण बघितलं असेल ते संपूर्ण रस्ते त्यांना निधी मिळाले, त्याचे कामंसुद्धा चालू झालेत. येत्या वर्षभरामध्ये सगळी कामं ती एकदम पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये होतील. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर सावरा-इंबूर रस्ता हा अतिशय वर्षानुवर्ष बिकट परिस्थितीमध्ये असायचा, वाईट अवस्थेमध्ये असायचा. तर त्या ठिकाणी आपण 9.5 कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्याचं काम चालू झालं. दुसरं त्याच्यामध्ये आपण बघितलं मासवण निहे नागझर रस्ता
हा रस्तासुद्धा खूप खराब झाला होता. त्या ठिकाणी 15 कोटीचा निधी आणला. असे पालघर तालुक्यातील 100 किलोमीटरचे रस्ते प्लस ज्या मोऱ्या होत्या पाईप टाकलेल्या त्याच्यावर स्लॅब डन करून ते रस्ते आपण मजबूत केले. आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर बोईसरसारख्या ठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटलची आवश्यकता होती. सफाळ्यासारख्या ठिकाणी हॉस्पिटलची आवश्यकता होती आणि हायवेला कुठेच हॉस्पिटल नसल्यामुळे जे ॲक्सिडंट होत होते, जे लोक ॲक्सिडंटनी मृत्यूमुखी पडत होते, त्यांना सिव्हिअर ॲक्सिडंटली कॅज्युअल्टी होत होती, अशासाठी खानिवडा येथे सुसज्ज असं रुग्णालयाचे मंजूर करून त्याचं काम चालू झालेलं आहे. बोईसर इथे निधी मिळालेला आहे, त्याचप्रमाणे सफाळा भागामध्ये सुद्धा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर सर्व पालघर जिल्ह्यातील जो बोईसर विधानसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण आरोग्याच्या सुविधासाठी हे प्रयत्न केलेले. जवळपास तो 50 ते 60 कोटीचा निधी आणलेला आहे. दुसरा जो मनोरला ऑलरेडी हॉस्पिटलचं काम चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये काही रक्कम कमी पडत होती आणि ते काम पूर्ण होत नव्हतं, म्हणून जवळपास एक्स्ट्रा 40 कोटीचा निधी त्याला मंजूर करून आणला आणि त्याचं कामसुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि मला भरघोस मताने विजयी करेल.